स्तोत्र संहिता अध्याय 65 मुख्य गवयासाठी दाविदाचे संगीत स्तोत्र। हे देवा, सियोने तुझी स्तुती होवो। तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते। तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते। दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील। तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य। तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ। हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस। तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस। तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवितोस। तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितोस। म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातास भितात। दिवसाचा उदय व अस्त ह्यांच्याद्वारे तू गजर करवितोस। तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे। तू तिला फार फलद्रूप करीतोस। देवाची नदी जलपूर्ण आहे। भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवितोस। तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस। तिचे उंचवटे सपाट करीतोस। तिला पावसाच्या सरींनी मऊ करीतोस। तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करीतोस। तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत। रानातली कुरणेही समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे। कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत। खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत। ती मोठ्याने जय जयकार करीतात व गातात,